राहता तालुक्यात गेल्या 21 वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध, तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध। IFB कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध। तर आजच भेट द्या। आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता, मोबाईल नंबर 9762752222 9142 240 240। कोपरगाव तालुक्यात बिबट्याची दहशत थांबण्याचं नाव घेत नसताना दिनांक 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान कोळपेवाडी माहेगाव देशमुख रस्त्यावर चालू दुचाकीवर झालेल्या हल्ल्यानं पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर काठा उभा केला। भाऊसाहेब नारायण वाघडकर वय 62 आणि आशाबाई भाऊसाहेब वाघडकर वय 55 राहणार कोळपेवाडी हे दाम्पत्य कोपरगावकडे हॉस्पिटलला जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अक्षरशः झेप घेतली, पण सुदैवानं त्यांनी दुचाकी न थांबवल्यानं मोठी जीवितहानी टळली। दोघेही जखमी असून त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। बिबट्याच्या हल्ल्यात 2 निष्पाप नागरिकांचा झालेला मृत्यू, त्यानंतरचा संताप, रास्ता रोको, आजीमाजी लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि नरभक्षक बिबट्याच्या हत्येनंतरही तालुक्यात बिबट्यांचा मुक्त संचार रोजचाच झाला। काल चांदेकसारे परिसरात 2 बिबट्यांचं दर्शन आणि आजचा हल्ला यामुळे गावागावात भीतीचं सावट आणखी गडद झालंय। 3 तालुके मिळून फक्त 11 अधिकारी व कर्मचारी असलेल्या वन विभागाकडे बिबट्यांच्या वाढत्या वावरावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता उरलीच नाही असा आरोप नागरिक करतात। अजूनही तालुक्यात आधुनिक बचाव पथकाची परवानगी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली नसून अजून किती जीव गेल्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाग येणार? वन विभागाचं नेमकं चाललंय तरी काय, असा तीव्र सवाल तालुक्यातून उपस्थित केला जातोय। आम्ही कोपरगावला येत होतो दवाखान्यामध्ये, मला साखर आहे, साखरेमुळे त्रास व्हायला लागला म्हणून वाघडकरकडे यायचं होतं मला। ते मायगाव देशमुखच्या घरापाशी ना ते लगेच डायरेक्ट आलं, लगेच मोठ्या डरकळ्या फोडल्या त्यांनी। आम्ही मोटरसायकली होतो, आमचे मिस्टर ना मी होते। कोपरगावला येत होतो, येता येता लगेच त्याने ते जसं मधून निघला का तसे डिरकळी फोडे, नंतर लगेच डायरेक्ट पाय धरला, चालू गाडीवर पाय धरल्यानंतर ही चालूच गाडी ठेवा म्हणलं। मग मी म्हटलं चालू ठेवा, काय झालं? मी मागं फिरून पाहते तर बिबट्या, मागं पाहिल्यानंतर बिबट्या, मग खाली ते पाय धरून वाढला, ते चड्डी ओढली, हे केलं मालकाची आमच्यावाले, मग ते सोडित नाही तर मग लगेच मला धरलं त्यांनी। पाय सोडल्यानंतर चालू गाडीमध्ये ना हे सोडल्यानंतर आहे ना लगेच डायरेक्ट मला धरल्यानंतर म्हणलं चालू देच गाडी, चालू देच म्हणलं गाडी। गाडी उभा काय करू नका, म्हणजे आम्ही दोघच होतो, कोणी सुद्धा नव्हतं। हॉस्पिटलला चालले होते ते, आणि हॉस्पिटलला जाताना ते मायगावच्या जवळ टर्निंगला माझ्या मध्ये कोणतरी वस्ती, जाधव वस्तीजवळ एक चालू गाडी त्यांच्यावर बिबट्यांनी दबा धरलेला होता। चालू गाडी बिबट्यांनी हल्ला गेला, म्हणजे झेप घेतली। डरकळी, ते मामा सांगते का डरकळी फोडून झेप घेतली, तर मग त्यांच्या पायाला लागलंय, बऱ्यापैकी जखम झालेली, हात लागले। आणि मामा सुटल्यानंतर मामाने गाडी थांबवली नाही, गाडी चालूच ठेवली। गाडी चालू असताना मग ते मामाकडे झाल्यानंतर मामीला पण त्यांनी पाठीवरती पंजे लागलेले, मामीला पण लागलेले। मागणी एवढी एकच आहे, आता लोकवस्ती आहे, तो आता रहदारीचा रस्ता आहे, तो वन विभागाकडे एवढी एकच मागणी होती तर पिंजरा लावा। आणि आता कसं आहे, बिबटे शेळ्या कुत्र्यांपर्यंत मर्यादित होते, आता ते नरभक्षक व्हायला लागले। मागं 2 घटना झाल्या, आता परत घटना घडू नये, नाही का, परत अशा गोष्टी घडू नये, त्यासाठी वन विभागानं काहीतरी चांगलं नियोजन केलं पाहिजे। नमस्कार। आज पहिल्यांदा तर कोळपेवाडी ठिकाणच्या अशा ग्रामीण भागात इतकी मोठी घटना घडती आपल्या सर्वांना माहीत आहे। आमचे काका आणि काकू पहिल्यांदा कोपरगावला येत असताना आज त्यांच्यावर बिबट्याने झडप मारली। पहिल्यांदा दोघंही जखमी आहे, मोठ्या प्रमाणात त्यांना लागलेलं आहे पायावर आणि कमरेला, काकूच्या कमरेला, अशा 2ही ठिकाणी त्या वाघाने त्यांना जखमी केलंय। आता हे रोजचं झालंय असं वाटायला लागलं, कारण की तुम्हाला माहित आहे वन विभागाचं कुठलंही प्रकारचं लक्ष मला वाटत नाही आता कोपरगाव तालुक्याकडे राहिलेलं आहे, कारण की इतक्या ठिकाणी घटना घडतायत। नुकतंच तुम्हाला गेल्या 15 दिवसामध्ये 2 हत्या बिबट्याच्या कडून झालेल्या आहेत, आणि ह्याहूनही अजूनही पाहिजे तसे उपाययोजना अजूनही कुठे झालेल्या नाहीये। तर असं म्हणावं लागेल की शासनाने तर नागरिकांकडे दुर्लक्ष केलेलंच आहे, वन विभाग तर विचारच करत नाहीये, कारण की येऊन फक्त शूटिंग करणे किंवा ह्या गोष्टींकडे फक्त आपल्या वन विभागाचं लक्ष दिसत आहे। म्हणून खऱ्या अर्थाने जे बिबटे पकडले जातात त्यांना इतरत्र कुठेही न सोडता त्यांना
ट्रॅकर लावून कुठेतरी त्यांना मार्गस्थ होण्याचं आपण विचार करावा वन विभागाने. त्याचबरोबर हा संपूर्ण जबाबदारी वन विभागाने घ्यावी की नागरिकांची सुरक्षा आपण कशी करावी हे पहिल्यांदा नागरिकांना आपण स्पष्ट करा आणि त्यानंतरच आम्हाला कळेल की आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळे ही संपूर्ण जबाबदारी वन विभागाची आहे आणि याचा संपूर्णतः दोष आम्ही वन विभागाला देऊ इच्छितो. धन्यवाद. राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.